वेलकम बॅक टू माय चॅनल सादर ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? तर मी आज बनवणार आहे तर तुम्ही रव्याचा शिरा बनवलाच असेल, पण मी बिना रव्याचा शिरा बनवणार। कशाचा बनवणार आहे तुम्ही ब्लॉगमध्ये नक्की बघा। चला तर मग मी आता बनवून घेत आहे शिरा। तर मी कसा शिरा बनवते तर नक्की बघा। तर त्याच्यासाठी मी साहित्य काय घेतलेलं आहे ते मी अगोदर तुम्हाला दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी साहित्य मी घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे कणिक, आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे, आणि पाणी लागणार, आणि कढई। तर आता मी कशी बनवते तुम्हाला दाखवते। चला तर मग आपण आता बनवूया शिरा। तर अशा प्रकारे मी साहित्य घेऊन घेतलेलं आहे शिरा बनवण्यासाठी। तर अगोदर मी कढई ठेवून घेतली आहे आणि त्याच्यात टाकलेलं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे 1 चम्मच, कारण आपल्याला हे जे कणिक आहे ते भाजावे लागेल, म्हणून या कणिक भाजण्यासाठी मी तेल टाकलेलं आहे। तर आपण आता अगोदर कणिक भाजून घेऊ, आणि कणिक भाजताना ना कमी गॅसचा पॉवर आहे, फ्लेम आहे तो कमीच ठेवायचा, नाही तर मग ते जळून जाईल, म्हणून कमी याच्यावर आपण नाही जास्त तर 10 किंवा 15 मिनटं तरी भाजून घेऊया। आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण जे मी कणिक घेतली मी गाळून घेतलेली आहे, आता मी हे तेलामध्ये भाजणार आहे। जसं आपण रवा भाजतो तसंच हे सुद्धा भाजून घ्यायचे, पण कमी पॉवरवर भाजायची, नाहीतर मग कणिक जे आहे लवकर जळून जाते, बारीक असते तर, म्हणून आता आपण हे 10 मिनटं किंवा 15 मिनटं आरामात कमी पॉवरवर भाजून घेऊया। तर आता आपण हा हळूहळू भाजून घेऊया कमी पॉवरवर, कारण मग जास्त केलं तर कणिक बारीक असते तर जळून जाईल, म्हणून कमी पॉवरवर आरामात भाजून घेतं। 10 मिनटंसुद्धा भाजला तर चांगला होऊन येतो। तर इकडे बघा आपल्या कणकेचा जो कलर आहे तो बदललेला आहे। आता त्याला थोडं लालसर असा कलर आलेला, आणि त्याचा सुगंधसुद्धा चांगला येईल तुम्हाला, म्हणजे समजेलच की आपलं जे पीठ आहे ते भाजले गेलेलं आहे, कणिक गव्हाचं पीठ। तर आता मी इकडे तर आपली जी कणिक आहे गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे, मी काढून घेतलेलं आहे। आता मी 1 गळवा पाणी टाकणार आहे। तुम्ही पाणी थोडं जास्त झालं तर काही फरक नाही पडत, कारण आपल्याला पातळच शिरा बनवायचा आहे, कारण घट्ट हा चांगला नाही लागत, म्हणून आपण पातळ शिरा बनवून घेणार आहोत। तर कणिकसुद्धा आपली भाजली गेलेली आहे चांगली अशी। तर पाण्याला उकळी येऊ द्यायची पहिले अगोदर आता इथं पाण्याला उकळी आलेली आहे, आणि मी 1 वाटी टाकणार आहे साखर। तुम्हाला जर गोड जास्त लागत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता, पण कणिक असल्यामुळे लवकर ते तेवढ्याच ह्याच्यात गोड होऊन जाते, म्हणून जास्त साखर टाकायची नाही, नाहीतर मग शिरा आपला जो आहे तो खूप गोड होईल, म्हणून। तर बघा इकडे मी साखर जे टाकले होते त्याचंसुद्धा उकळी आलेली आहे। थोडा वेळ 10 मिनटं होऊ द्यायची साखर, म्हणजे गोडसर होऊन जाते, जास्त साखर टाकायचं काम नाही। तर अशा प्रकारे उकळी आली की नंतर मग तुम्ही जे आपण भाजलेलं गव्हाचं पीठ आहे ते हाताने हळूहळू टाकून द्यायचं। एकदम जर टाकलं तर मग त्याच्या जे गाठी तयार होतील। मी एकदम टाकत आहे बघा, पण याला तुम्ही फिरवत राहायचं चम्मचनं, त्यानं काय होते मग ह्या ज्या वर गाठी बनतात तर त्या बनणार नाहीत, म्हणून चम्मच फिरत राहायचा। तर फिरवत राहिलं की मग त्या गाठी ज्या मोठमोठ्या बनल्या त्या तुटून जातील। जर तुम्ही हाताने पीठ टाकलं तर अशा बारीकसुद्धा गाठी नाही बनतील, म्हणून असं चम्मच फिरत राहायचं, त्याच्यामुळे मग चांगला असा सोपळा आणि आपला शिरा येईल। बघा आपला शिरा असा तयार होऊन झालेला आहे, खूप छान असा शिरा झालेला आहे, आणि पातळसुद्धा आलेला आहे। पातळ शिरा चांगला लागतो हा असा खायला, आणि असाच शिरा बनतो। तर तुम्हीसुद्धा अशी रेसिपी नक्की ट्राय करा, आणि तुम्ही असा शिरा कधी बनवला नसेल तर नक्की बनवा। आमच्या इकडे आम्ही पौष महिन्यामध्ये असा शिरा बनवतो। तर इकडे एक साईड माझा शिरा बनलेला आहे, आणि दुसरी साईड मी आलू व दाण्याची भाजी केलेली आहे। तर माझा स्वयंपाक झालेला आहे। आज अशा प्रकारे मी स्वयंपाकात मेनू बनवलेला आहे। तुम्ही सुद्धा असं जेव्हा रवा घरामध्ये नसेल किंवा कोणी अचानक पाहुणे आले असेल तर तुम्ही असा शिरा बनवू शकता, चांगला होते आणि टेस्टी लागते। तर इकडे आमचा शिरा तयार आहे। आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा।